मीरा भाईंदर वसईविरार पोलीस आयुक्तालयामार्फत शहरातील गुन्हेगारी, चेन स्नॅचिंग, हुल्लडबाजी, अंमली पदार्थांची विक्री या सर्व गोष्टी रोखण्यासाठी नवीन योजना राबवण्यास सुरुवात करण्यात आली। पोलिसांची सरप्राईज नाकाबंदी नक्कीच शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी फायदेशीर ठरणार असल्याचा पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितलं। सरप्राईज नाकाबंदीला आजपासून सुरुवात झाली असून ती कायमस्वरूपी चालवण्यात येणार असल्याचं पोलीस उपायुक्त गायकवाड यांनी सांगितलं असून सदरची नाकाबंदी 29 ठिकाणी राबविण्यात येणार आहे। नाकाबंदी लावण्यात येणाऱ्या ठिकाणी 5 ते 6 हवालदार, एक पोलीस उपनिरीक्षक असणार असून प्रत्येक हद्दीतील पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त या नाकाबंदीच्या ठिकाणी भेट देऊन लक्ष ठेवणार आहेत। पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांचे देखील यावर लक्ष असणार आहे। सरप्राईज नाकाबंदी बरोबरच कोम्बिंग ऑपरेशन देखील चालवण्यात येणार आहेत। आयुक्तालयात नुकतेच 1000 पोलीस कर्मचारी ट्रेनिंग करून आलेले आहे आणि कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता होती। माननीय सीपी सरांच्या आदेशाने पोलीस आयुक्तालयामध्ये झोन 1 मध्ये आपण नाकाबंदी साठी मनुष्यबळाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणार आहे। म्हणजे चेन स्नॅचिंग असतील, रात्रीच्या घरफोड्या असतील, चोऱ्या असतील, त्यानंतर रस्त्यावर चालणारी हुल्लडबाजी, या गोष्टी रोखण्यासाठी आपण नाकाबंदीचे प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही महत्त्वाचे ठिकाणं निवडलेले आहे। त्या ठिकाणी नाकाबंदी राबवली जाणार आहे। त्याचप्रमाणे गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आणि अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन्स वगैरे राबवले जाणार आहे। किती ठिकाणी ही नाकाबंदी आपण करणार? नाकाबंदी साधारणतः आम्ही 29 ठिकाणं निवडलेले आहे आणि आता सध्या आम्ही त्या सर्वच ठिकाणावर एका वेळेस नाकाबंदी राबवतो आहे। सरप्राईजली वेगवेगळ्या वेळेत दिवसाच्या, कधी दिवसा, कधी रात्री, कधी संध्याकाळी अशा पद्धतीने ही नाकाबंदी राबवली जाणार आहे, कारवाई केली जाणार आहे। नाकाबंदीचं स्वरूप कसं असणार आहे, त्याच्यावर कोणाची वचक असणार आहे, देखरेख कोणाची? नाकाबंदीला साधारणतः कमीत कमी एक PSI दर्जाचा अधिकारी, 4 ते 5 कर्मचारी आणि त्याचप्रमाणे ट्रॅफिकचा कर्मचारी व्यवस्थित बॅरिकेटिंग करून नाकाबंदी केली जाणार आहे आणि त्यांच्यावर सुपरविजनसाठी पोलीस निरीक्षक हे स्वतः प्रत्येक ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी त्यात सहभाग घेणार आहे। ACP आणि DCP आम्ही स्वतः त्या ठिकाणी व्हिजिट देणार आहोत। हे जे आता आपण चालू करतो ते कायमस्वरूपी असणार की काही दिवसांसाठी? नाही, हे कायमस्वरूपी असणार आहे। फक्त याचे वेळा आणि हे जे आहे ते निश्चित नसणार आहे। जेव्हा आवश्यक वाटेल त्यावेळेस आपण ती नाकाबंदीचं आयोजन करणार आहे।